तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 मेचा भाग तुम्ही बघत आहात. तर काल तुम्ही पाहिलं होतं, काव्याने डायरेक्ट पार्थला सांगितलं होतं की मला घटस्फोट हवाय. त्यावर पार्थ म्हणतो लग्न त्यावर पार्थने काव्याला सुरेख उत्तर दिलं होतं की लग्न निभवायला जिगर लागतं काव्या, लग्न मोडायचं नाही. मला लग्न जुळण्याचा म्हणजे आपलं नातं जुळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यावर काव्या म्हणते पण नाही, मला घटस्फोटच हवाय. आज 1 महिना झालाय आपल्या लग्नाला, 1 महिना घालवलाय मी तुमच्या सोबत. काहीही बदल झालेला नाहीये पार्थ. यापूर्वी गोष्टी तशाच होत्या आणि आताही तशाच आहे. पार्थ आता काव्याला उत्तर देतो, मी बदललोय ना पण काव्या, आणि तसंही मी तसा राहिलेलोच नाहीये जसा मी लग्नाच्या पहिल्या दिवशी होतो. आता मी खूप पुढे निघून आलोय आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा 1 पाऊल नक्की पुढे याल. मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं ऐकायला आवडत नाहीये, पण मी खरंच सांगतोय. माझी आई नेहमी म्हणते की लग्नानंतर होईलच प्रेम. पार्थचं बोलणं काव्याला अजून तरी पटलेलं नाहीये. पार्थ म्हणतो मी तुम्हाला तसंही म्हणत नाहीये की प्रेमाआधी म्हणजे डायरेक्ट प्रेम वगैरेच करा माझ्यावर. प्रेमाच्या आधी थोडी मैत्री तर होईलच ना, त्यासाठी तुम्हाला मला चान्स तर द्यावाच लागेल. आता काव्याला हे सगळं पटत नाहीये, पण पार्थ म्हणतो थोडा वेळ मला देऊन बघा काव्या. अहो, आजपर्यंत मी तुम्हाला कधी काही मागितलं का? नाही ना. आता आज मागतोय, मला थोडासा वेळ तरी द्या. काव्या फक्त वेळच तर मागतोय ना, आणि वेळ देऊनही जर तसं झालं नाही तर मी तुम्हाला शब्द देतो की मी स्वतः तुम्हाला घटस्फोट देईल आणि मोकळा होईल. आता असं तो बोलून जातो तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी ते गाणं ऐकवलंय जे त्यांच्या आवडीचं आहे, दूर दूर चालली, ते गाणं. आणि आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पार्थने काव्याकडे आणखीन एक चान्स मागितलाय त्यांच्या लग्नासाठी. तर बघत राहा पुढे काय होतं. आज नंदिनी आणि पार्थचं त्यांनी छान दाखवलंय बोलणं, पण आजचा एपिसोड जरा सोसोच होता. हे गाणं एकीकडे ऐकवलंय आणि दुसरीकडे या दोघांच्या मनाची आणि यांचीच एकूण अवस्था आपल्याला दाखवली आहे. छान वाटतंय हे गाणं ऐकायला मिळालं की. या गाण्याचे बोलच खूप सुरेख आहे. सॅड सॉन्ग असलं तरी ऐकावंसं वाटतं. तर असो, आता बघा ही पिहू आहे ना, या पिहूला माहिती आहे की जीवा आणि काव्यामध्ये काहीतरी आहे. तर आता या दोघी बहिणींचे भांडणं चालू असतात, पिहूचे आणि तिच्या मोठ्या बहिणीचे. आता तिची मोठी बहीण म्हणत असते सरक ना तिकडे बाजूला. मग ती पिहू म्हणते सरकते ना, तुझ्यामध्ये काय काव्या वहिनी घुसलीये का ग, काय ओरडतेस माझ्यावर. त्यावरती ती म्हणते हो ना, ती काव्या वहिनी डोक्यात गेलीये माझ्या. पिहू म्हणते हो न ग ताई, मला इतकं मोकळं वाटतंय आता. उगाचच इतका मेकअप केला आणि इतकं रेडी झाले मी. किती छान डेकोरेशन केलं होतं ना त्यांच्या फर्स्ट मंथसाठी, पण त्यांना काही फरकच पडत नाही. आता तिची मोठी बहीण म्हणते तुला तर मेकअपचं पडलंय पिहू, पण मी माझ्या फ्रेंड सोबत मूवीची तिकीट काढली होती, मला जाता नाही आलं मूवीला. पिहू म्हणते मला तर पाहिजे होतं तेवढा केक पण नाही खाता आला. शी बाई. तिची मोठी बहीण म्हणते अगं घरात काय चाललंय पिहू, तुझं काय चाललं. त्यावर पिहू म्हणते अरे घरात 1 महिन्यापासून हाच तमाशा चालू आहे, पण त्यासाठी मी काय माझं खाणं पिणं सोडू का. मला सांग, मी समर कॅम्पसाठी गेलेली, सगळ्या वर्कशॉपसाठी गेलेली. आता मला घरात आल्यावर असं वाटलं होतं की सगळं चेंज झालं असेल, मस्त झालं असेल, पण या चौघांची फाईट संपतच नाहीये. त्यावर तिची मोठी बहीण म्हणते पिहूची अगं हे सगळं या काव्या वहिनीमुळे होतंय. सगळ्यांनी लग्न मान्य केलं पण या काव्या वहिनीने लग्नच मान्य नाही केलंय. किती इमेच्युअर सारखी वागते यार ती, कशी वागते पार्थ दादाशी. पण आता पिहूला अचानक आठवतं की तिने काव्याला आणि जीवाला असं सोबत बघितलं होतं आणि तिच्या लक्षात येतं की या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. बारकी आहे प्रेक्षकांनो, पण तिला सगळं कळतं. आता ती तिच्या बहिणीला म्हणते अगं ताई इमेच्युअर्ड नाहीये ग ती, हेल्पलेस आहे बिचारी. त्यावर तिची मोठी बहीण म्हणते पिहू प्लीज हेल्पलेस वगैरे काही नाहीये ती काव्या. नाही, आपला पार्थ दादा किती छान वागतो तिच्याशी आणि ती नेहमी रूढ वागत असते त्याच्याशी. तिला ना त्याच्याशी प्रेमाने वागताच येत नाही का. त्यावर ही पिहू म्हणते अगं कसं वागणार ती प्रेमाने पार्थ दादाशी, तिचं तर जी. आता असं बोलणार तेवढ्यात ती थांबवते स्वतःला आणि मग तिची बहीण म्हणते काय तिचं जी काय. आता पिहू म्हणते काही नाही कुठे काय. तिची बहीण म्हणते पिहू मला खरं खरं सांग काय बोलत होतीस तू. पिहू म्हणते नाही ग ताई काही नाही. मग तिची बहीण म्हणते पिहू लपवतेस तू माझ्यापासून काहीतरी, तुझी जुनी सवय. हे बघ पिहू मी वॉर्न करते, तुझ्या लपवण्यामुळे तू जर पकडली गेलीस तर मी तुला वाचवायला येणार नाही. चल सांग, पटकन सांग मला काय आहे हे सगळं. त्यावर पिहू आता काहीच बोलत नाही आणि शांत बसते. विचार करते की बहिणीला सांगावं का नाही सांगावं.
आता म्हणते की अगं ते ना ते अगं तिचं ना ते आणि काही नाही असं म्हणून ती झोपून जाते आणि काहीच सांगत नाही तिच्या मोठ्या बहिणीला. पण हा राज कधी ना कधी समोर येणारच आहे. पण केव्हा? जेव्हा यांचे एकमेकांवर प्रेम जडेल तेव्हा मग धमाका होईल. असो, दुसरं काही सांगायसारखं नाहीच या मालिकेमध्ये. तर बघा, आता या रम्याबाई आल्यात आणि वसुहत्याने झालेली सगळी हकीकत रम्याला सांगितली. त्यामुळे तिला असं वाटतंय की उगाचच तिने हा सगळा चान्स हुकवला. ती वसुहत्याला म्हणते, काय गाई, किती मोठा ड्रामा विस केला मी, उगाच ऑफिसमध्ये मी तोंड फुगून बसले. वसुहत्या म्हणतात, तरी मी तुला म्हणत होते की ये बाई, आणि किती फोन केले मी रम्या तुला. अगं तुला म्हणत होते मी की आपण ठरवलंय तसंच घडतंय, घरी ये घरी ये. पण कुठे, आमच्या बाईसाहेबांचा इगो त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर बसलेला असतो ना. रम्या म्हणते, काय ग आई. मग वसुहत्या म्हणतात, आई काय आई, अगं मी मंजूला म्हटले सुद्धा. अगं नंदिनीने पार्थला जर अडवलं नसतं ना तर नंदिनीने त्या काव्याच्या मस्त कानाखाली वाजवली असती आणि तुला मारल्याचा वचपा निघाला असता रम्या. रम्या म्हणते, इट्स ओके गाई, अभी बहुत बाकी है. अगं आपण जो काही प्लॅन करू ना त्यात काही ना काही होईलच, हे मला माहितीच होतं. पण कसं आहे ना, काव्यात चक्क कोंबेल तुझ्या तोंडामध्ये केक, हे मला वाटलं नव्हतं. वसुहत्या म्हणतात, बाई बरं झालं तिने असं केलं. रम्या म्हणते, का? वसुहत्या म्हणतात, अगं माझ्या डायबिटीजमुळे मला कोणी खाऊ देत नाही गोड, त्यामुळे मला केक तरी खाता आला. आणि त्या हसायला लागतात. बिचाऱ्या जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मानून चालल्यात. असो, पण वसुहत्या म्हणतात, अगं तू जे सजेस्ट केलं होतं ना रम्या, ते मस्त वर्क झालं बघ. रम्या म्हणते, म्हणजे? वसुहत्या म्हणतात, अगं आपण ठरवलं होतं ना, काही झालं तरी मी शांत राहायचं, तशी मी शांतच राहिले आणि त्यामुळे त्या दोघी बहिणीमध्ये झुंपलं की ग चांगलं. आणि घरच्यांच्या समोर मीच बिचारी ठरले. काव्याला तिच्या मोठ्या बहिणीकडून म्हणजे नंदिनीकडून घरचा आहेर मिळाला चांगला. रम्या म्हणते, बरं झालं आई, त्या इगोइस्टिक काव्याला हे आवडलं नसणार आहे, मी सांगते ना तुला. आता या संधीचं सोनं केलंच पाहिजे आई आपण. अगं आपण आता काय करू, काव्या आधीच नंदिनीवर चिडलेली असणार आहे आणि त्या काव्याला सगळ्यांसमोर नवरा म्हणायचा गिल्ट आला असेल तो वेगळाच. आता वसुहत्याला जरा टेन्शन येतं, रम्याचं ही असं का बघते, विचार करते म्हणून. आणि वसुहत्या तिच्याकडे नॉनस्टॉप बघतात. मग रम्या म्हणते, आई अशी का बघतेस तू माझ्याकडे? त्यावर वसुहत्या म्हणतात, रम्या बरी आहेस ना तू? अगं काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं रम्या, काव्याने सगळ्यांसमोर पार्थला नवरा म्हटलंय, तुला जेलेस नाही वाटलं? रम्या म्हणते, अगं थोडंसं वाटलं मला जेलेस, पण काय नाही, मला त्या काव्याची दुखरी नस कळली आहे. आज ना ती जे काही बोलली आहे ना ते रागाच्या भरात बोलली आहे, पण ती जे बोलली आहे ना त्यामुळे तिला पश्चाताप झाला असेल, ती स्वतःचं डोकं आपटून घेत असेल. अगं आई, ती एक वेळेला मरेल पण पार्थला नवरा मानणार नाही, हे मात्र नक्की आहे. आता रम्याचा हा फुल जो कॉन्फिडन्स आहे ना तो मात्र आता लवकरच कमी होणार आहे. असो, पण आता वसुहत्या म्हणतात, हो तुझं बरोबर आहे ग, पण पुढे काय करायचंय रम्या? रम्या म्हणते, अगं आई पुढे अजून आपल्याला बरंच काही करायचंय, ही तर फक्त सुरुवात आहे, तू बघ, आगे आगे देखो होता है क्या. त्या नंदिनीला कुठे माझी पुढची चाल माहितीये. आता ती नंदिनी गाफील राहणार आणि आता तेव्हाच मी काव्याला माझ्या जाळ्यात ओढणार बघ. आता हा ससा या कासवाची मैत्री करणार आहे, कारण नंदिनीने मला गोष्ट ऐकवली होती ना ससा कासवाची, तर आता याच गोष्टीत मी बदल करणार, ससा आणि कासवाची टीम होणार. आता बघशीलच तू. पण वसुहत्याच्या लक्षात येते की असं काही होणार नाहीये, म्हणून त्या साशंक नजरेने या रम्याकडे बघत असतात. पण असो, आता बघा हा पुढचा सीन तुम्हाला आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये काय ते आवडणार आहे. आता ही नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते, कारण ती एकदम बोलून जाते ना राग जीवाला की जीवा तुम्हाला घटस्फोट हवा असेल तर घ्या, मी तुम्हाला मोकळं करते. पण तिच्या या वाक्यामुळे तिलाच वाईट वाटते की आपण हे काय बोलून बसलो. आता ती रडत रडतच बाहेर बसली बिचारी स्वयंपाकघराजवळ येऊन आणि रडते एकांतात झालेल्या गोष्टी आठवून. तर तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि आईस्क्रीमची वाटी तिच्या समोर करतो आणि म्हणतो, काय झालं मॅडम, अहो रडू नका, आईस्क्रीम खा बरं. नंदिनी म्हणते, नाही तसं नाही, मी रडत नाहीये पार्थ, मी खाल्लंय माझ्या वाटचं आईस्क्रीम, तुम्ही खाऊन घ्या. मग पार्थ म्हणतो, मी तुमच्या वाटची आईस्क्रीम आणलीच नाहीये तुम्हाला, ही जीवाच्या वाटचं आईस्क्रीम तुम्हाला आणलंय. जीवाने कुठे आईस्क्रीम खाल्लंय, तुम्ही खा. नाही म्हणजे जीवाच्या तुम्ही बेटर हाफ आहात ना. सो जीवाने एखादं काम सुरू केलेलं, अर्धवट ठेवलेलं काम, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमची आहे. छान प्रेक्षकांनो.
म्हणजे आईस्क्रीम हे अर्ध आपल्या नवऱ्याच्या वाटचं आपण खाऊन टाकायचं. तर असो, पार्थ म्हणतो चला घ्या घ्या बरं. आणि आता या दोघांची चर्चा छान रंगवली. ऍक्च्युली ना प्रेक्षकांनो, हे खूप मॅच्युअर्ड आहेत दोघं जण आणि त्यातनं घरातले मोठे भाऊ बहीण आहेत, म्हणजे त्यांच्या घरातले. त्यामुळे यांना सिच्युएशन वाईज कसं वागायचं ना ते बरोबर कळतं. मॅच्युअर्ड असलं ना की हे आपोआप जमतं. तर असो, समजूतदारपणा महत्वाचा. आता पार्थ नंदिनीशी छान बोलतो. तो आता तिच्या समोर बसला टेबलवर. मग नंदिनी म्हणते तसं पाहिलं तर काव्याने पण आईस्क्रीम खाल्लं नाही. जो नियम तुम्ही मला लावताय तो तुम्हाला पण लागू होतो. पार्थ, तुम्ही सुद्धा काव्याच्या वाटचं आईस्क्रीम. आता तो वाटी दाखवतो तिला आणि म्हणतो हे काय खातोय ना त्यांच्या वाटचं आईस्क्रीम, घ्या नंदिनी तुम्हीही आईस्क्रीम घ्या आणि मीही खातो. आता नंदिनी तिच्या विचारात गुंतलेली असते तेव्हा पार्थ म्हणतो काय झालंय नंदिनी, कशाला रडताय आणि या गोड आईस्क्रीम मध्ये दुःखाची खारट चव कशाला मिसळवताय. ती रडत असते ना म्हणून तो म्हणतोय. आणि पार्थ म्हणतो काय आहे, आपण पुढाकार घेऊन ही सरप्राईज पार्टी ठेवली होती, मग आपण कशासाठी रडायचं. आपण किती छान गिफ्ट आणले बरं. मी इतकं मस्त परफ्यूम आणला होता, तुम्ही तो कपल वॉचेस आणले होते. काय कपल वॉचेस आणले होते हो तुम्ही, कमाल आहे. म्हणजे आठवण आली की दाबायचं बटन, प्रेम उतू चाललं की दाबायचं बटन, मिस करत असलं की दाबायचं बटन. ओ नंदिनी, तुम्ही हिंदी पिक्चर जास्ती बघता ना. तो तिला हसवायचा प्रयत्न करत असतो. आता ती गोड हसते. मग पार्थ म्हणतो असंच हसत जा आणि आता हसलात ना ते आईस्क्रीम गोड लागेल बघा तुम्हाला. डोळे पुसा बरं नंदिनी. आता तो आहो जाऊ घालतोय बरं का तिला. आणि कसंही झालं तरी ती आता त्याच्या भावाची बायको आहे, त्यामुळे रिस्पेक्टफुली बोलतायत दोघे जण. आता सोबतच बोलतात दोघं. एक सांगू, म्हणजे दोघांची विचार करायची पद्धत एकच आहे ना, फ्रेंडशिप या नात्याने ते बोलतायत. तर बघा आता नंदिनी म्हणते बोला ना तुम्ही. पार्थ म्हणतो नाही तुम्हीच बोला नंदिनी, जास्ती ताणू नका, बोलून टाका बरं. 1 2 3 म्हणायच्या आत पटकन बोलून टाका. नंदिनी नाही म्हणत असते ना बोलायला. आता पार्थ म्हणतो 1 2 3. मग नंदिनी पटकन सांगते की आज मी जीवाला विचारलं तुम्हाला घटस्फोट हवाय का. पार्थ म्हणतो अरे वा, व्हॉट अ टायमिंग. नंदिनी म्हणते म्हणजे. त्यावर पार्थ म्हणतो काव्याने पण मला आज घटस्फोटच मागितलाय. आता या दोघांना समजे ना असं कसं. नंदिनी म्हणते काय, काव्याने तुम्हाला घटस्फोट मागितला, मूर्ख आहे की काय ही मुलगी, पोरखेळ वाटला का तिला लग्न म्हणजे. घटस्फोट हे काय सोल्युशन आहे का कशावर. आता ही पटकन उठून उभी राहते पार्थच्या समोर. आता पार्थ म्हणतो बरोबर आहे तुमचं, हे सोल्युशन नाहीच आहे, पण हीच गोष्ट तुम्हाला लागू होत नाही का नंदिनी. नंदिनी आपलं ठरलं होतं की नाही, इतक्यात हार मानायची नाही. जीवाला कसंही बोलू दे, कसंही वागू दे, पण आपण अजिबात हार मानायची नाहीये नंदिनी. आता नंदिनीला ते आठवतं, पण तिला बिचारीला टेन्शन आलंय. अरे बापरे प्रेक्षकांनो, या म्हणजे या मालिकेमध्ये डोक्याला शॉर्टच आहे. पण असो, खूप सेन्सिटिव्ह मालिका आहे ही. आता पार्थ छान म्हणतो की काय नंदिनी, काव्या तुमच्या घरातली दुसरी मुलगी आहे आणि जीवा आमच्या घरातला दुसरा मुलगा. हे जे मधले भावंड असतात ना, त्यांना सतत असं वाटत असतं की घरामध्ये जे काही लाड होतात, प्रेम होतं, म्हणजे जे काही प्रेम केलं जातं ते फक्त मोठ्या भावांना आणि धाकट्या भावांनाच. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला कोणी काही विचारत नाही, आपल्याला कोणी काही सांगत नाही, आपल्याला कोणी काउंटच करत नाही. खरं तर तसं नसतं, हे फक्त त्यांनाच वाटत असतं. नंदिनी म्हणते हो बरोबर आहे तुमचं, घरातल्या मोठ्या दादा आणि ताईपेक्षा हे बेटर कोणाला कळेल, बरोबर ना. पार्थ म्हणतो अगदी बरोबर. काव्या आणि जीवा जरा लहान आहेत पण हट्टी खूप आहेत बाबा. पण त्यांना हे माहिती नाहीये की आपण त्यांच्यापेक्षा जास्त हट्टी आहोत आणि जास्त हुशार आहोत. त्यामुळे त्यांच्या समोर हा डिवोर्स रूपी बॉम्ब आपण ठेवायचाच नाही नंदिनी. नंदिनी म्हणते मग काय करायचं आपण पार्थ. मग पार्थ म्हणतो जे माझे बाबा लहानपणी, म्हणजे आम्ही लहान असताना करायचं ना, आपण ते करायचं. त्यावर नंदिनी म्हणते काय बाबा काय करायचे. पार्थ म्हणतो बसा बसा, सांगतो तुम्हाला सगळं. आता पार्थने त्याच्या लहानपणचा किस्सा नंदिनी सोबत शेअर केलाय, जो ऐकायला छान वाटलाय, तर ऐका. आता पार्थच्या समोर बसली आहे ही नंदिनी. पार्थ म्हणतो आमचे बाबा काय करायचे, दिवाळीमध्ये त्यांना असं वाटायचं की आम्ही त्यांच्या माघारी किंवा त्यांच्या समोर जास्ती फटाके फोडू नये, म्हणजे त्यामुळे प्रदूषण होतं ना, हाताला लागू शकतं, कुठे इजा होऊ शकते. त्यामुळे आमचं सगळं लक्ष ना कायम रॉकेट आणि सुतळी बॉम्बकडे असायचं. पण बाबा काय करायचे की आमचं लक्ष कंदिलाकडे वळवायचे. मग आम्ही नंतर हळूहळू विसरून गेलो फटाक्यांना. आम्हाला सवय होत गेली. आमची दिवाळी फटाक्यांसाठी नाही, तर नंतर आमची दिवाळी हळूहळू कंदिलासाठी आणि रोषणाईसाठी होत गेली.
नंदिनी म्हणते हो छान कल्पना आहे, पण मग नेमकं ह्यात आपण काय करायचंय पार्थ? पार्थ म्हणतो की आपण त्यांना रोषणाई दाखवायची. त्यांनी डिवोर्स रूपी हा बॉम्ब मागितला की आपण त्यांना हो म्हणायचं, पण त्यांना मैत्रीच्या कंदिलाकडे वळवायचं. त्यांना हळूहळू जाणीव करून द्यायची की संसार हा दिवाळीसारखा सुंदर सण आहे, त्याच्यामध्ये मैत्रीसारखा कंदील जपता येत. बघा नंदिनी, एक वेळ अशी येईल की या दोघांना हा डिवोर्स नावाचा बॉम्ब आठवणारच नाही आणि त्या कंदिलाच्या रोषणाईकडे हे आपोआप वळतील आणि त्यातल्या या मैत्रीरूपी रोषणाईला ते एक्सेप्ट करतील. थोडासा वेळ जाईल त्यामध्ये, पण आपण आपले होप सोडायचे नाही. छान बोलला ना पार्थ. आता नंदिनी म्हणते खरंच बाबा, काव्या खूप नशीबवान आहे. तुम्ही किती छान बोलता हो पार्थ. आता पार्थ म्हणतो पण कुठे ऐकतात त्या माझं बोलणं? नाही, त्या कुठे ऐकतात माझं? त्या ऐकतच नाही. कदाचित त्या तुमचं ऐकतील नंदिनी. तुम्ही ना त्याच्याशी बोलता का जाऊन जरा? नाही, काव्याला तुमच्या इतकं घरामध्ये कोणी समजू शकत नाही, मी सुद्धा नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोला, प्लीज एकदा त्यांच्याशी बोला, म्हणजे काहीतरी उशीर होण्याच्या आत आपलं बोलणं झालं पाहिजे असं मला वाटतंय. आता नंदिनीला कळलंय की पार्थला काहीतरी सुचवायचंय, त्यामुळे ती आता काव्याशी बोलायला जाते बरं का. पण ती काव्याशी बोलायला जाणार तेवढ्यात रम्याबाई तिथे पोहोचल्यात. पुढचा सीन त्यांनी काव्या आणि रम्याचा दाखवलाय. आता काव्याचं दार वाजतं तेव्हा रम्या आलेली असते बाहेर. काव्याला वाटतं पार्थच आहे. ती जोरात ओरडते, पार्थ मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही जा इथून. अरे पण बेडरूम त्याची आहे ना, तो बाहेर कुठे झोपणार बिचारा एकटा. तर असो, काव्या जरा जास्तीच ताणतीये आजचं प्रकरण. तर बघा आता रम्या म्हणते अगं मी पार्थ नाही, रम्या आहे रम्या. अगं तू रडतेस का काव्या? अगं काय झालं? अगं काव्या दार उघड ना प्लीज. अगं मी एकटीच आहे बाहेर, मला माहिती आहे ग तू रडतेस. आता रम्या तिच्याशी खूप गोड गोड बोलते आणि मला रम्या नावाचं पात्र आवडतं प्रेक्षकांनो. ती विलन आहे म्हणून नाही, पण एक वेगळाच फ्लेवर येतो या पात्रामुळे या मालिकेमध्ये. काही म्हणा, मस्तच वाटतं हे पात्र बघायला. तर आता काव्याने दरवाजा उघडलाय. आता रम्या आली आहे आणि आता तिला खरं तर तिच्याशी बोलायची इच्छा नसते, पण रम्या जबरदस्ती तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतेच. आता आधी तर ती आत जाते आणि पुन्हा दार लावून घेते आणि काव्याला म्हणते काव्या अगं सॉरी, मी एवढ्या रात्री तुझ्या रूम मध्ये आले ग. काव्या म्हणते की तू कशाला सॉरी म्हणतेस एवढं? रम्या म्हणते अगं ऍक्च्युली ना मी तुझ्या पार्टीला आले नाही त्यासाठी पण सॉरी म्हणते ग. मग काव्या म्हणते नाही आली ते बरं झालं ना, नाही तर तमाशेच बघायला मिळाले असते तुला. रम्या म्हणते खरं सांगतेस तू हे काव्या? खरंच काही झालं का? मग काव्या म्हणते नाही, काही नाही झालं, तू कशाला आली आहेस इथे? रम्या म्हणते अगं ऍक्च्युली ना मी खरं सांगायला आले ग काव्या. मी तुमची आजची जी पार्टी आहे ना ती मुद्दामच टाळली ग. म्हणजे मी माझं काम जे पेंडिंग होतं ना ऑफिसमध्ये ते करत बसले, मुद्दामच करत बसले तसं काम, आणि खूप काम पेंडिंग होतं ते करत बसले. बऱ्याच दिवसापासून मूवी बघायचा होता तो बघितला. अगं लग्न झालेल्यांच्या सेलिब्रेशनमध्ये आमच्यासारख्या सिंगल लोकांचं काय काम ना, तोच विचार केला ग मी, कशाला लुडबुड करावी. अगं सिंगल असताना कपल्सला असं एकत्र बघून जरा फ्रस्ट्रेशन येतं ग काव्या. मला त्रास झाला असता ना हे सगळं बघून, म्हणून नाही आले. आता ही खरं बोलायचा प्रयत्न करते बरं का, पण बघा आता रम्या म्हणते घरी आल्यावर कळलं ग मला काव्या की सगळ्यात जास्ती त्रास तुला झालाय. अगं म्हणूनच मी तुला भेटायला आले ग. मागच्या वेळी मी रडत होते तेव्हा तू आली होतीस ग माझ्याशी बोलायला, आणि आता मी आले ग तुझ्याशी बोलायला. असं दाखवून ही मुद्दाम सिंपती दाखवतीये काव्याला आणि काव्याच्या मनात मैत्रीची जागा निर्माण करतीये. पण आय डोंट थिंक सो की या दोघींची एवढी चांगली मैत्री होईल. तात्पुरती वगैरे होऊ शकते कदाचित काहीतरी सस्पेन्स दाखवायला, बट नाही वाटत मला असं की या दोघींची छान मैत्री होईल. पण असो, आता इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. रम्या तिच्या असं खांद्यावर वगैरे हात ठेवते. आता पुढचा प्रोमो आहे का. आता जीवा विचार करतो की मी नंदिनीला खूप काही बोलून गेलो रागाच्या भरात, मी असं तिला हर्ट करायला नको होतं. असो, आता तो विचार करतोय की जाऊन सॉरी म्हणावं नंदिनीला. पार्थ नंदिनीला रिक्वेस्ट करतो जा ना तुम्ही बोला ना काव्याशी, बघा गुंता सुटतो का. आता नंदिनी पार्थच्या सांगण्याप्रमाणे जेव्हा काव्याच्या खोलीत जाते तेव्हा तिथे तिला रम्या बाहेर जाताना दिसते. तेव्हा नंदिनीला येतं टेन्शन की रम्या कशाला आली होती काव्याच्या खोलीत, पण ती काव्याशी बोलते, पण काव्या मात्र तिला बघता क्षणी दरवाजा लावून घेते. आता काव्या चिडली आहे तिच्या मोठ्या बहिणीवर, त्यामुळे बघूयात आता काव्याचा हा उगाच झालेला रुसवा
कोण कसं मिटवतंय ते. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आणि आजचा एपिसोड जरा सोसोच होता. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.